अनपेक्षित भाग चौथा. नेहा रूममध्ये नाहीये हे बघून विक्रांत चांगलाच घाबरला. तो धावतच रूमच्या बाहेर आला. स्वयंपाकघरात सुलक्षणाबाई, मनीषा आणि नेहा अगदी हसून खेळून गप्पा करत काम करत होत्या. काय झालं विक्रांत भाऊजी, कुणाला शोधताय? मनीषा त्याला म्हणाली. काही नाही, मी उठलो तर नेहा रूममध्ये नव्हती ना. विक्रांत म्हणाला. असं होय. नेहा, विक्रांत उठेपर्यंत रूममध्येच थांबत जा बाई, मनीषा नेहाला डोळा मारत म्हणाली. नेहाचा चेहरा गोरामोरा झाला होता. मी फ्रेश होऊन येतो. विक्रांत तिथून निघाला. चहा रूममध्येच पाठव का मग? मनीषा परत त्याला चिडवत म्हणाली. नाही, मी इथंच येतो. विक्रांत लगेच रूममध्ये निघून गेला. किती चिडवशील ग त्याला? सुलक्षणाबाई मनीषाला म्हणाल्या. आता आमचं नातंच आहे धीर भाऊजाईचं, तर चिडवणारच ना मी, मनीषा त्यांना म्हणाली. ताई, तुम्हाला पाहिलं ना की मला माझ्या पल्लूताईचीच आठवण येते. तीही अशीच होती, बिनधास्त, मिश्किल स्वभावाची, नेहा मनीषाला म्हणाली. अगं, तुझी मोठी बहीणच समज मला, मनीषा नेहाला म्हणाली. अशाच राहा ग दोघी, जावा म्हणून नको, बहिणी म्हणूनच राहा, सुलक्षणाबाई दोघींना म्हणाल्या. हो आई, तुमच्या रूपात आई आणि ताईंच्या रूपात बहीणच मिळाली आहे मला, नेहा म्हणाली. काल रात्री नेहाला काहीच त्रास झाला नाही. अगदी शांत झोपली होती. शिमल्याला होतो तेव्हा तापेमुळं कदाचित ती झोपेत बडबडली असेल. काय करावं? मयंकसोबत बोलू का ह्या विषयावर? जाऊनच येतो. मनातली शंका तरी दूर होईल. शॉवरखाली उभं राहून विक्रांत नेहाचाच विचार करत होता. त्यानं आंघोळ आटोपली. चहा नाश्ता घेऊन फ्रेश होऊन तो घराबाहेर पडला आणि सरळ मयंकच्या क्लिनिकमध्ये गेला. त्यानं घडलेली सर्व हकीकत मयंकला सांगितली. मयंक, नेहाला काही मानसिक आजार तर नसेल ना? विक्रांतनं त्याच्या मनातली शंका मयंकला बोलून दाखवली. तू सांगतोय त्यावरून तर तसं काही वाटत नाहीये. मानसिक आजार असलेल्या लोकांना सतत असा त्रास होतच राहतो. लग्न झाल्यावर तुम्ही शिमल्याला जाईपर्यंत नेहा ठीकच होती ना? आताही घरी आली तर व्यवस्थित आहे. मानसिक आजार वगैरे मला असं काही वाटत नाही. तिला परत त्रास झाला तर मग आपण बघू काय करायचं ते, मयंक म्हणाला. नक्की ना मयंक? हो रे, तू काळजी करू नकोस, मी आहे ना सोबत, मयंक म्हणाला. त्याच्यासोबत बोलून विक्रांतचं डोकं थोडं शांत झालं. दुपारी तो घरी आला. जयंतराव दौऱ्यावरून परत आले होते. विवेक त्यांच्या सोबतच होता. आता आलाच आहेस परत तर चल मीटिंगला जाऊ. तो साखर कारखान्याचा काय मॅटर आहे ते बघून घेऊ आपण. विक्रांत, आता लग्न झालं तुझं. आता बाहेर हुंदडणं कमी करा आणि आता आपल्या बिझनेसमध्ये लक्ष घाला जरा. विक्रांतनं घरात पाऊल ठेवताच जयंतराव त्याला म्हणाले. हो पप्पा, येतो मी पण, विक्रांत म्हणाला. विवेक, त्यालाही आपल्या साखर कारखान्यात सध्या काय वाद सुरू आहेत ते सांग आणि मीटिंगमध्ये काय करायचं आहे तेही समजावून सांग, जयंतराव विवेकला म्हणाले. त्यानं त्यावर मान डोलवली. तेवढ्यात जयंतरावांना भेटायला बाहेरचे काही लोक आले. जयंतराव त्यांच्यासोबत बोलण्यात व्यस्त झाले. विवेक विक्रांतला मीटिंगबद्दल सांगत होता. जयंतराव संध्याकाळी मीटिंगसाठी निघाले. विक्रांत आणि विवेक दोघंही त्यांच्यासोबत गेले. मीटिंग आटोपून यायला बराच वेळ झाला होता. विक्रांत त्याच्या रूममध्ये गेला. नेहा दरवाजाकडं पाठ करून केस विंचरत बसली होती. अरे, मला वाटलं एवढा उशीर झाला तर तू झोपलीच असशील, विक्रांत पाठमोऱ्या नेहाकडं बघत बोलला. नेहा मात्र काहीच बोलली नाही. ओह, तर मॅडमला राग आलाय, विक्रांत म्हणाला. पण नेहानं त्याला काहीच उत्तर दिलं नाही आणि त्याच्याकडं वळूनही पाहिलं नाही. नेहा,
विक्रांतनं तिला आवाज दिला. नेहा काहीच बोलली नाही. विक्रांतनं नेहाला परत आवाज दिला, पण तिच्याकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही. विक्रांत तिच्या मागं जाऊन उभा राहिला आणि तिच्या खांद्यावर त्यानं हात ठेवला. किती वेळपासून बोलतोय तुझ्यासोबत? काही तर बोल. एवढा काय राग? मीटिंग संपवणं माझ्या हातात होतं का? विक्रांत तिला म्हणला. नेहानं मागं वळून पाहिलं आणि विक्षिप्तपणे अगदी मोठ्याने हसली. तिचे डोळे लालसर वाटत होते. विक्रांत खूप घाबरला. तो घाबरून रूमच्या बाहेर पडला. मनीषा स्वयंपाकघरात होती. विक्रांत स्वयंपाकघरात गेला. भाऊजी, झोपला नाहीत का अजून? कॉफी घेता का? मी विवेकसाठी कॉफी बनवतच आहे. खूप दिवस झाले आपण तिघे कॉफी घेत गप्पा मारत बसलो नाही. मी विवेकलाही बाहेरच बोलवते. टेरेसवर बसूया का आपण? मनीषा आपल्याच तंद्रीत बोलत होती. तिचं लक्ष विक्रांतकडे गेलं. विक्रांत भाऊजी, काय झालं? एवढा घाम का आलाय तुम्हाला? बसा इथं, पाणी प्या. मनीषानं त्याला तिथल्या खुर्चीवर बसवलं. पाणी प्यायला दिलं. वहिनी, आमच्या रूममध्ये ते नेहा, तुम्ही एकदा बघा ना. विक्रांत पुढं बोलू शकला नाही. काय झालं? नेहा रूममध्ये नाहीये का? मनीषा त्याला म्हणाली. ती रूममध्येच आहे, पण तिचे डोळे, चेहरा विक्रांत बोलताना अडखळत होता. काय झालं? चला आपण बघू. मनीषा त्याला म्हणाली. मी नाही येत, तुम्हीच बघून या. विक्रांत घाबरतच म्हणाले. काही होत नाही, चला तर. मनीषा त्याला म्हणाली आणि त्याच्यासोबत त्याच्या रूममध्ये गेली. नेहा बेडवर शांतपणे झोपली होती. तिच्या डोक्यावर रुमाल बांधलेला होता. झोपलीये की शांत? तुम्ही का घाबरले एवढे? मनीषा विक्रांतकडे बघत बोलली. ते तिच्या चेहऱ्यावर काहीतरी होतं. मी आलो तर बसूनच होती इथं. केस विंचरत होती आणि मी आवाज दिला तर विचित्र आवाज करत माझ्याकडे बघत होती. विक्रांतचा आवाज अजूनही कापरा होता. अर्धशिशीचा त्रास आहे असं तिला म्हणत होती. आईंनी तिला जायफळ उगाळून लावून दिलं आणि कपाळावर रुमाल बांधून दिला. मगापासून झोपूनच आहे. तुम्हाला काही भास झाला असेल. झोपा आता. ठीक आहे? मनीषा त्याला बोलून बाहेर गेली. विक्रांत मात्र घाबरूनच होता. तोही तिच्या मागे गेला. भाऊजी, झोपा की आता, मनीषा त्याला म्हणाली. हो, मी इथंच झोपतो हॉलमध्ये. विक्रांतची बेडरूममध्ये झोपायची हिंमतच होत नव्हती. तो बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर झोपला. सकाळी सुलक्षणाबाई उठल्या तर त्यांना विक्रांत हॉलमध्ये झोपलेला दिसला. हा बाहेर का झोपला? रात्री खूपच उशीर झाला का या लोकांना परत यायला? सुलक्षणाबाईंनी मनीषाला विचारलं. आई, विक्रांत भाऊजींना रात्री कसलासा भास झाला. म्हणत होते की नेहा विचित्र हसते, ओरडते. मी त्यांच्या खोलीत जाऊन बघितलं तर ती शांत झोपून होती. रात्री थोड्या वेळानं मी परत उठून पाहिलं तर तेव्हाही नेहा शांतच झोपून होती. मनीषानं त्यांना रात्रीची सर्व हकीकत सांगितली. विक्रांतला कसला भास झाला असेल? सुलक्षणाबाईंच्या डोक्यात मात्र शंकेची वेगळीच पालचूक चुकली. तेवढ्यात नेहा तिथं आली. सॉरी हा आई, उठायला उशीर झाला आज. तुम्ही जायफळ उगाळून लावलत ना, त्याचा खूपच चांगला परिणाम झाला. मला हे आधी माहीत असतं तर किती बरं झालं असतं. एवढे दिवस मी उगीचच पेनकिलर घेत बसले. नेहा बोलत होती तेवढ्यात तिचं लक्ष विक्रांतकडे गेलं. मला माहीत नाही हे रात्री कधी आले ते आणि बाहेर का झोपले ते. मी तर रूमचा दरवाजाही उघडाच ठेवला होता. नेहाच्या बोलण्यात अपराधीपणाची भावना होती. अगं तू कशाला वाईट वाटून घेतेस? कधी कधी हाच विचित्र वागतो, सुलक्षणाबाई म्हणाल्या. नेहा, मदत करशील का थोडी स्वयंपाकात? मनीषानं विषय बदलला आणि नेहाला घेऊन स्वयंपाकघरात गेली. नेहा, दुपारी जरा बाहेर जाऊन येऊ. झोपेतून उठल्या उठल्या विक्रांत तिला म्हणाला. दुपारी विक्रांत नेहाला घेऊन मयंककडे गेला.
विक्या, अरे इकडं कस काय रस्ता चुकलास? विक्रांतला ओपीडीमध्ये बघून मयंक आश्चर्यानं म्हणाला, तुम्ही काय बा, बिझी लोक, म्हणून मग मीच आलो भेटायला. इकडे आलो होतो, म्हटलं तुझी भेट घेऊनच जावी. विक्रांत त्याला म्हणाला. एक बरं केलंस की वहिनीला घेऊन आलास ते. वहिनी, चहा घेता की ज्यूस? मयंक नेहाला म्हणाला. नको काहीच, नेहा म्हणाली. असं कसं? कॉफी घेऊ आपण. विक्रांतनं कॉफीची ऑर्डर दिली. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. सॉरी हा वहिनी, मी विसरलोच विचारायचं. आता तुम्हाला बरं वाटतंय ना? विक्रांत म्हणाला होता की शिमल्याला तुम्हाला ताप आला होता म्हणून. मयंक नेहाला म्हणाला. हो, बरं आहे आता, नेहा म्हणाली. मयंकनं नेहाला अजून काही प्रश्न विचारले. नेहानं त्याला उत्तरं दिली. ओके, इथं आलाच आहात तर एक जनरल तपासणी करून घेऊ, मयंक म्हणाला. नेहानं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडं पाहिलं. असंच हो वहिनी, विक्रांतला तुमची काळजी वाटते म्हणून, बाकी काही नाही, मयंक म्हणाला. त्यानं नेहाला तपासलं. निघायचं का मग? नेहा विक्रांतला म्हणाली. हो, निघूया की, विक्रांत म्हणाला आणि दोघं तिथून जायला निघाले. 1 मिनिट वहिनी, मला विक्रांतसोबत थोडं बोलायचं आहे. अर्थात तुम्ही परमिशन दिली तरच बरं का, मयंक म्हणाला. हो, बोला की, मी थांबते बाहेर, नेहा म्हणाली आणि त्याच्या केबिन बाहेर गेली. विक्या, तू म्हणतोय तसं तर काही वाटत नाहीये. मला नाही वाटत की तिला काही मानसिक आजार असेल. तरी काही औषधी सुरू केली आहेत. बघू. मला वाटतं तूच तुझ्या तपासण्या करून घे एकदा. तुलाच कसला आजार तर जडला नाही ना? बोलता बोलता मयंक थट्टेवर आला. विक्रांतनं एक जळजळीत कटाक्ष त्याच्याकडे टाकला. मयंकनं दिलेली औषधी घेऊन दोघं घरी आले. दिवस पुढं जात होते. नेहा घरातल्या सगळ्यांसोबत खूप चांगली बोलत होती. तिच्या स्वभावानं तिनं सगळ्यांचे मन जिंकले होते. दिवसभर चांगली असलेली नेहा रात्री विक्षिप्त वागायची. विक्रांतनं हा प्रकार कुणाला दाखवायचा प्रयत्न केला तर तोच तोंडघशी पडायचा. विक्रांतला आता नेमकं कळतच नव्हतं, त्रास नेहाला होतोय की त्याला स्वतःलाच. काय मग, तुम्हालाही प्रश्न पडला ना की नेमका प्रॉब्लेम कुणात आहे ते? खरंच नेहा अशी का वागते, का विक्रांतला भास होत आहेत? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अनपेक्षित. आणि हो, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि कथेच्या पुढच्या भागाचा अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.